इकडे होती तिकडं बरोबर मला वाटतं. काका तुम्हाला काय अडचण नाही गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. इथे एक जागा आहे. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती, एक पाठ आहे बरं का सगळ्यांनी. आपल्याला कथा माहिती नाही असं नाहीये बरं का. सगळ्या कथा आपल्याला माहिती. रामायणातली कोणती कथा आपल्याला माहिती नाही हो. आहे का असं? भारतवर्षात ज्याचा जन्म झालाय आणि ज्याचं वय साधारण 7-8 वर्ष, 10 वर्ष अगदी जरा थोडा मोठा पकडू, तर ज्याचं वय 10 वर्ष आहे ना, त्याला रामायणातली कोणतीही कथा विचार, त्याला माहिती नाही असं आहे का? नाही, आम्हाला कथा माहिती नाही असं नाही. मग तरी त्या पुन्हा 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 का ऐकायच्या? याचं कारण आम्हाला फक्त कथा माहिती आहे, त्याचा संस्कार आमच्यावरती तेवढा खोलवर गेलेला नाहीये. एकच मिनिट. हो या. तुम्ही इकडे बसता का? मी एकदम बाहेर घेतो. नाही बसव. या या. हळूहळू लग्न बरं व्हायला लागले. बसा. झालं? येणारे अजून कोण? त्या कथा माहिती नाही तसं नाही बरं का, पण त्या कथांचे संस्कार आहेत ना, ते आम्ही विसरत चाललेलो आहोत. भावानी भावाशी कसं वागावं माहिती नाही का आम्हाला? माहिती आहे ना. त्या दोन्ही भावांनी आंदोलनात भाग घेतलाय, तरी सुद्धा 2 पिढ्यांनंतर काय होईल? आमच्या काकांनी आमच्या बाबांना मारलं. कळलं ना? मला नाव घ्यायला म्हणजे नुसतंच आडनावानी महाजन असून चालत नाही ना, महाजन असलं पाहिजे ना. माहिती नाही आहेत का कथा? प्रभू रामचंद्र कसे वागलेत भरताशी, रामचंद्र लक्ष्मणांची कसे वागलेत, शत्रुघ्नांची कसे वागलेत, सगळं माहिती आहे आपल्याला. पण तरी सुद्धा तो जो संस्कार आहे ना आमच्यावरचा, तो थोडासा
पुसत 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 होत जातो बरं का. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायचं. तेवढ्या करता पुन्हा पुन्हा जाऊन बसायचं त्यात. तेवढ्या करता पारायण आहे बरं का. कथांची पारायण करायची, परीक्षणा करता नाही करायची बरं का. हे बुवा कसे सांगतात आणि ते महाराज कसे सांगतात यांनी काही हाताला लागत नाही, लक्षात घ्या. आणि कायम ना कायम शून्य होऊन ऐकावं बरं का. कायम शून्य होऊन ऐकावं. काय श्रोत्यांचं ठीक आहे, साथीदारांना काय एवढी अवघड परिस्थिती आहे. पण काका मला दरवेळेला सांगतात बरं का, हे वेगळं सांगितलं दरवेळेला. काय वेगळं खरं तर मी यातलंच सांगतोय, काय वेगळं काय, पण ते त्या दिवशी का ते वेगळं, तर तिथे उपस्थित असलेल्या तत्वांना ते ऐकायचंय म्हणून ते वेगळं आहे. एवढ्या करता काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे त्या नावडत्या आणि आवडत्या राणीची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती. उत्तानपाद नावाचा राजा, याला 2 पत्नी आहेत, एक सुरुची आणि एक सुनीती. त्याला सुरुची जास्त प्रिय आहे. आपल्याला सुद्धा रुची प्रिय असते बरं का, नीती प्रिय नसते. याचं कारण आहे, नीतीनं वागायचं असेल ना फार कष्ट पडतात आयुष्यामध्ये. स्वैराचार वाईट शिकवायला लागत नाही बघा. काय मॉन्टेसरी शाळा महाविद्यालय यातल्या एका तरी ठिकाणी वाईट वागा असं शिकवलं जातं का? कुठेही वाईट वागा असं शिकवलं जात नाही. पण आपण आपोआप शिकतो की नाही ते? आपोआप शिकतो. याचं कारण आहे, चांगलं होण्याकरता कष्ट करावे लागतात, अधिक घ्यावे लागतात. सुरुचीचा जो पुत्र आहे त्याचं नाव उत्तम आहे. आता उत्तम म्हणजे उत्तम हा व्यवहारातला अर्थ झाला, पण भागवतात एवढी साधी नावं येत नाही. उत अधिक तम, तम म्हणजे अंधार, आणि उत म्हणजे ऊर्ध्वगामी. ज्याच्या ऊर्ध्वगामी फक्त अंधार आणि अंधारच भरलेला आहे तो उत्तम आहे. त्याला तो राजाच्या मांडीवरती आणि ध्रुव धावत धावत आला. त्याला वाटलं जसं आपला भाऊ मांडीवरती बसलाय तसं आपण सुद्धा बाबांच्या मांडीवरती बसावं, म्हणून तो गेला आणि त्यानं हात पुढे गेले. स्वाभाविक मला मांडीवरती घ्या असं त्याला म्हणायचं होतं. 5 वर्षाचं छोटं बालक आहे. तेवढ्यात त्याची जी राणी आहे सुरुची, ह्या सुरुचीनं काय केलं, ध्रुवाला धरलं आणि खसखस मागे ओढलं. आमचे एक गुरुजी सांगतात, एवढं काही तिनं केलं नाही बरं का. तिनं काय केलं, फक्त राजाकडे डोळे मोठे करून पाहिले. बायकोने डोळे मोठे केले याचा अर्थ काय कळतो आपल्याला. सगळे पुरुष हो म्हणाले बरं का, काही काळजी करू. तिनं डोळे मोठे केले म्हणजे तिला काय म्हणायचं हे कळलं. चहा कसा झालाय नुसतं छान म्हणलं तर कळतो, आणि डोळे मोठे करून छान म्हणलं पाहुण्यांसमोर की कळतं. तिनं ओढलं आणि ती म्हणाली, काय करतोयस तू? राजाच्या मांडीवरती बसतोयस. तुला जर राजाच्या मांडीवरती बसायचं असेल तर जा, वनात जा, भगवंतांची आराधना कर, त्यांना अशी प्रार्थना कर की मला ह्या मातेच्या उदरामध्ये जन्माला घाला पुढे. त्याला काही कळलं नाही बरं का, तो लहान आहे, 5-5.5 वर्षाचा. या प्रसंगाच्या आधी त्यानं कधी असा भेद पाहिला नव्हता. जरी सावत्र माता असली तरी त्याला काही कळत नाही सावत्र माता म्हणजे काय. त्याला एवढंच कळलं की आई आपल्याला ओरडली, रागावली काहीतरी.
तो रडत 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 आपल्या सुनीती मातेकडे आला. तोपर्यंत सुनीतीला ही बातमी कळली होती की महालामध्ये असं असं झालंय. तो आला आणि त्यांनी आईला सांगितलं, आई महालामध्ये असं असं घडलं, मला ती जी दुसरी आई आहे ना माझी, ती असं असं म्हणाली बरं का, वनात जा आणि तपश्चर्या कर. तिचं नावच सुनीती आहे ना, ती नीतीनं वागणारी आहे. ती कधीही कोणत्याही गोष्टीत वाईट शोधत नाही बरं का, म्हणून ती सुनीती आहे. मुळात नीती म्हणजे चांगलं आणि त्याच्या अलीकडे सु असा म्हणजे अधिक चांगलं बघणारी आहे. ती म्हणाली, अरे बाबा बाळा बरोबर आहे. त्या मातेनं काय अयोग्य सांगितलं? वनात जा तपश्चर्या कर हेच सांगितलं ना. तुला जर काही मिळवायचं असेल तर तुला तपश्चर्या केलीच पाहिजे. आपण नाही का सांगत लहान मुलांना, शाळेत जा बरं का, शाळा बुडवायची नाही. तुला मोठं व्हायचंय की नाही? तुला मोठं व्हायचं असेल तर शाळेत जा. खरं तर मोठं होण्याचा आणि शाळेत जाण्याचा काही संबंध नसतो बरं का. तुला मोठं व्हायचंय ना, मग तू शाळेत जा असं म्हणतो ना आपण आपल्या लहान मुलांना. आणि हा ध्रुव विचार करतोय की ज्या अर्थी माझी आई हेच सांगतेय, सुरूची माता हेच सांगतेय, सुनीती माता सुद्धा हेच सांगते की वनात जा आणि तपश्चर्या कर. याचा अर्थ मला वनात गेलं पाहिजे आणि तपश्चर्या केली पाहिजे. पण राजवाडा जो असतो ना, तो इतक्या सहजासहजी सुटतो का हो? नाही ना सुटत. आपलं घर सोडवत नाही माणसाला, दुसऱ्यांकडे राहायला जाऊ सोडा. आपला विवाह झाला ना, म्हणजे मातृवर्गाबद्दल सांगतो बरं का, विवाह झाल्यानंतर जेव्हा आपण सासरी येतो ना राहायला, पहिली 1-2-3 वर्ष सोडून द्या, 3-4 वर्ष झाली समजा, आणि माहेरी गेल्यात आईकडे, काय 20-25 वर्ष वाढवले बरं का. तिथे गेल्यावर ही काय म्हणते, आई आमच्या घरी ना अशा गौरी नसतात बरं का. बघा ते परक्याचं घर हिनं आपलं मानलेलं असतं. केवढा त्याग आहे, केवढं समर्पण आहे. आपल्याला आपलं घर सोडवत नाही तर हा तर राजप्रासाद आहे, कसा सुटणार. पण माता म्हणाली, अरे ध्रुवा तुला जर मोठं व्हायचं असेल ना तर राजप्रासादाचा त्याग केलाच पाहिजे बरं का. तू ज्याला घर 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 म्हणतोयस ना, ते घर नाही बरं का, ते काय आहे, घर कसले ही तर तारा, घर कसले ही तर तारा, समान मोती तारा, समान मोती तारा, मोहाचे बंधन द्वारा, मोहाचे बंधन द्वारा, तुझा आडवितो हा जैसा कुंभरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, बाळा सोन्याचा पिंजरा. हा सोन्याचा पिंजरा आहे बरं का. तुला जर सायलेंट असं त्यांना येत नसेल तर करून द्या, सायलेंट करून द्या. म्हणाले तुला जर मोठं व्हायचं असेल ना, आकाशामध्ये झेप घ्यायची असेल तर याचा त्याग केला पाहिजे. हा म्हणाला सुनीती माता हेच सांगतेय, सुरुची माता सुद्धा हेच सांगतेय. त्या अर्थी
आई आई कधी चुकीचं सांगते का कोणाची? बरोबरच सांगतायत दोघी, बरं कामाला गेलं पाहिजे. निघाला घरातनं, निघाला म्हणजे त्यानं घर सोडलं, पण काळजी भगवंतांना. आपल्याला काय वाटतं माहिती का? आपली तिथे गडबड होते, आपल्याला वाटतं आपण करतोय सगळं. त्या 5-6 वर्षाच्या बालकानं काही नाही म्हणाले, बघून घेतील. त्यांना काळजी लागली. त्यांनी नारदांना बोलवलं, म्हणाले नारदा, तो ध्रुव असा असा घरात निघायला नाही, जरा बघ त्याच्याकडे. नारद म्हणाले, याच्याकरता मला कशाला बोलवलं? म्हणाले, 5 वर्षाचा आहे, जाईल घरी. मी एकदा सांगितलं की घरी जाईल. भगवंत म्हणतायत, नारदा तुला वाटतंय तसा तसा कच्चा नाहीये बरं का तो. आणि तो जर कच्चा असता तर तुला काम दिलं असतं का ते? नारदांची रेंज काय बघा. श्रीमद भागवताचा उपदेश व्यासांना नारदांनीच केलाय, आणि वाल्मिकींना सुद्धा श्री रामकथेचा उपदेश नारदांनी केलेला आहे, आणि ध्रुवाला सुद्धा उपदेश नारदांनीच केलेला आहे. एवढी प्रचंड रेंज आहे नारदांची. तो ज्या दिशेनं बाहेर पडला होता, वनाच्या दिशेनं, विरुद्ध दिशेनं नारद आले. याला काही माहिती नव्हतं बरं का, नारद वगैरे. यानं आपलं ते त्यांचा वेश बघितला, बगरी वस्त्र बघितली, अंगावरती म्हणाले संन्यासी दिसतायत, जटा भार आहे, छान सुहास्य वदन आहे, ती वीणा अडकवली आहे, हातामध्ये चिपड्या आहे, आणि नारायण 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 चालले. काही ते समोर आल्यानंतर याचे संस्कार का महत्वाचे आहेत? संस्कार आपल्याला उद्धरून देतात म्हणून संस्कार महत्वाचे. यानं पुढचा मागचा कुठलाही विचार केला नाही. कोण आहे, नाव काय, नावावरनं फार काही कळत नाही. मग आडनाव काय हो त्यांचं, नाही का? आपल्याला फार शब्द काही वापरता येत नाहीत मला काय व्यासपीठावरून, पण फार एक हे असते बघ, आडनाव काय, काय करायचंय तुम्हाला, आडनाव काय आणि नाव काय, ते काय सांगतायत ते ऐका ना गप बसून, आपल्या भल्याचं चाललंय. यांनी काहीही विचारलं नाही बरं का नारदांना, साष्टांग प्रणिपात केला. छान मस्त धाड दिशी जमिनीवरती पडला, वंदन केलं. नारदांनी उठवलं त्याला, बाळा उठ, कुठे चाललास म्हणाले. लहान मुलं प्रामाणिक असतात आणि खरं बोलतात. मी लहान मुलांबद्दल बोललो बरं का आता. हा असा आपले म्हणाला, मी वनात चाललोय. वनात कशाला? कशाला म्हणजे त्याने घडलेला सगळा प्रसंग सांगितला. मला मातेनं सांगितले, जा तपश्चर्या कर, आराधना कर, भगवंतांना प्रसन्न करून घे. अरे पण तुझं वय काय हे, 70ला आलं ना तरी लोक भागवताला जात नाहीत ऐकायला, कीर्तनाला जात नाही, नको म्हणतात. ही आमचं काय वय झालंय का, म्हातारपणी बघू. आता काय 70च्या पुढे किती हातात आहेत, काय म्हातारपणी बघू. हा 5 वर्षाचा आहे बरं का. तू जा घरी म्हणले, तुझं खेळण्या बागडण्याचं वय नाही. नाही म्हण, मी आता काही घरी जाणार नाही म्हणलं. नारद म्हणले, पक्का आता बरं बाळा, तुला काय म्हणायचं हे तरी माहितीये का? नाही म्हणलं, मला नाही माहिती. पण मग ज्या अर्थी तुम्ही मला प्रश्न विचारलाय त्या अर्थी तुम्हाला माहिती असेल ना काय म्हणायचं. तुम्हाला कशाला इथे पाठवलंय म्हणाले. आपल्याला जेव्हा काहीही माहिती नसतं ना, तेव्हा ते तत्व माहिती होण्याकरता जी सोय असते त्या सोयीला सद्गुरू असं नाव आहे. आणि म्हणून ती सोय, त्या सोयीचं काय करायचं असतं माहितीये का? महाराज म्हणाले, बाकी काही करण्यापेक्षा सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी. बस ती सोय सापडली एकदा की बाकी काही करायचं नाही, कुठेही फिरत बसायचं नाही. बस
घट्ट धरून ठेवायचं पाय. घट्ट धरून ठेवायचे म्हणजे त्यांना कुठे जाऊ द्यायचं असं नाही विषय. आपण शरणागत राहायचं हा विषय आहे त्याचा. नारद म्हणाले हरकत नाही. नारदांनी सगळं वर्णन केलं बरं का, कसे ज्यांना तुला प्रसन्न करून घ्यायचंय ते कसे, त्या सगळ्याचं वर्णन केलं आणि मस्तकावरती हात ठेवला. सद्गुरू जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा स्पर्श करतात. मस्तकाला असेल किंवा आपल्या ब्रह्मरंध्राला, या ठिकाणी इथे असेल, काही ठिकाणी आपल्या गोत्राचा उच्चार होतो. कुठल्या कुठल्या गोत्रातनं आलो, आज गोत्राचा उल्लेख निघाला सकाळी. कुठल्या गोत्रातले म्हणाले, आता गोत्र बित्र नाही बरं का, आता गुरु हेच आमचं गोत्र, लक्षात ठेवा. आज स्वामीजी म्हणाले आमचं बस, बाकी काही नाही. गोंदवलेकर महाराज हेच गुरु बरं का, हेच गोत्र आता आपलं. एक संत, एक पंथ, एक मंत्र, एक कांत. एकदा पक्क केलं की तेच, फक्त ते पक्क करायला लागतं आपण. नारदांनी सगळं सांगितलं आणि त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो भागवताचा महामंत्र आहे त्या मंत्राची दीक्षा दिली. तो मंत्र सांगितला आणि म्हणाले याचा तू जप कर, तुला यथाकाळ भगवंतांचं दर्शन होईल. हा गेला मधुवनामध्ये. कुठे जायचं, काय कसं करायचं, आसन कसं लावायचं, आसन सिद्धता वगैरे सगळी नारदांनी सांगितलं. त्यानं ते सगळं केलं आणि पहिल्या महिन्यामध्ये जी ध्रुवाने तपश्चर्या केली आहे त्यात त्यानं 3 दिवस 3 रात्र तो एकाच जागेवरती बसून आहे. त्याच्यानंतर एकदा उठायचं आणि कवठ आणि बोराचं फळ, बोरं जी असतात ती फळ खायचं आणि पुन्हा ध्यानाला आणि मंत्र जपा करता बसायचं. असा 1 महिना त्यानं केलेला आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये तो म्हणला आहे 3 दिवसानंतर एकदा उठणं सुद्धा फार इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. आपलं बरोबर उलट आहे बरं का. आमचे एक मित्र म्हणतात की त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं बरं का, आपलं नाम सुटलं आणि पुन्हा आपण नाम घ्यायला लागलो तर ह्या 2 म्हणजे नाम सुटणं आणि नाम घ्यायला लागलो याच्या मधल्या वेळात आम्ही नामापेक्षा काही अधिक महत्वाचं केलं का याचा विचार करायचा. आणि ते जर केलं नसेल तर मग आमची साधना कुठेतरी कमी पडते. तर नाम घ्यायचं म्हणजे अखंड काही माळ पाहिजे किंवा ते काउंटर पाहिजे असं नाही. आपण मनातल्या मनात अखंड ते नाम घेऊ शकतो. जे गाडीवरनं जातात, ट्रॅव्हलिंग ज्यांचं भरपूर आहे, भरपूर वेळ मिळतो बरं का, अखंड नामस्मरण आपण करू शकतो. आतमध्ये ते चालू पाहिजे, बाहेर दाखवायला नाही करायचं बरं का. फार गडबड असते नाही तरी की आमचं प्रदर्शनच जास्त असतं, मटेरियल आत काहीच नाही. हे सुद्धा मला भागवताचा प्रसाद म्हणून मिळाले बरं का, म्हणून मी घालतो. हे काही दाखवायला घालत नाही, मुद्दाम सांगतो. एका सत्पुरुषांनी दिलेले आहेत आणि म्हणजे भागवताचा आशीर्वाद म्हणून तुम्हाला देतोय, तुम्ही घाला. सहा दिवसानंतर एकदा उठायचं, उठून ते बोरीचं फळ शोधा, कवच शोधा, ते पिकलंय का नाही ह्याच्यात वेळ जातो. मग जी आजूबाजूला पानं गळून पडली आहेत ना तेवढी पानं खायची, पाणी प्यायचं, बसायचं पुन्हा नामस्मरणाला, ध्यानाला. 3 महिन्यानंतर ती ऋतू बदलतात ना, एकेका महिन्यानंतर 2-2 महिने झाले की ऋतू बदलतात. मग ती वाळलेली पानं सुद्धा तेवढी मिळेल अशी झाली. मग म्हणले जाऊ दे, पानं सुद्धा खायला नको, ती चावायला लागतात, पुन्हा आतमध्ये त्याचं पचन होणार, बाकी सगळा विषय आहे त्याचा, फक्त पाणी पिऊ म्हणाले. आता तेव्हा 9 दिवसानंतर एकदा उठायचं, विधी उरकायचे, पुन्हा पाणी प्राशन करायचं पोटभर आणि बसायचं. असा
1 महिना व्यतीत केला. पण आता असं लक्षात आलं की हा जो 1 महिना आपण व्यतीत केला त्यामध्ये सुद्धा नदीपर्यंत जा, पाणी प्या, ह्याच्यात सुद्धा आपला वेळ जातो. तेव्हा आता आपण केवळ वायू भक्षण करून राहू. म्हणजे ध्यान योगाने त्यानं श्वासावरती नियंत्रण मिळवलं. श्वास आत घ्या, बाहेर सोडा. हे जे देहाचं कार्य चालताना यात सुद्धा म्हणाले आता वेळ जातो. मग त्यानं काय केलं, एकदाच भरपूर श्वास आत घेतला. बरं का, किती किती श्वास घेतला असा उल्लेख आहे. तर ब्रह्मांडामध्ये जेवढा काही ऑक्सिजन होता तो सगळा त्यानं एकदम आत ओढला. आपल्याला जगायला काय ऑक्सिजन लागतो ना. कोरोनाच्या काळात नाही का सिलेंडर, यात काही बाकी नव्हतं. ब्रह्मांडामध्ये जेवढा ऑक्सिजन होता तेवढा सगळा त्यानं एकदम आत ओढला आणि बास बसला आता. पण याच्यामुळे गडबड झाली, देवांना श्वास घेता येईना. सगळे देव भगवान महाविष्णूंकडे गेले, म्हणाले अहो बास की आता किती परीक्षा पाहणार आमची. त्याचं ठीक आहे, भक्ताला काही वाटत नाही बरं का. त्याच्या आजूबाजूचे जे असतात ना त्यांच्या मनामध्ये जास्त मत्सर तयार होतो बरं का, लक्षात ठेवा. आपली प्रगती झाली ना की पहिल्यांदा मत्सर करणारे तयार होतात. सगळ्यात पहिले देव गेले भगवान महाविष्णूंकडे आणि जे ध्यान नारदांनी ध्रुवाला सांगितलं होतं ते आत्तापर्यंत ध्रुवाच्या आतमध्ये होतं. त्यांनी जे जे वर्णन केलं होतं ते आत आत बघत होता. माऊली म्हणाल्या सद्गुरू काय करतात, सद्गुरू करी दृष्टी सुलटी. आपण बाहेर बघतो ना सगळं जग, सद्गुरू बरोबर उलट सांगतात बरं का, सगळं आतमध्ये पहा. भगवंत हेच सांगतात ना, मी तुमच्या आतमध्येच आहे, मी बाहेरून कुठं नाही येणार नाही. चतुश्लोकी भागवताच्या पेक्षा वेगळं काही तत्वज्ञान नाहीच आहे बरं का. बाकी सगळं जे आहे ना ते शब्द ब्रह्मांड आहे, तत्व तेच आहे, एकच. जे ध्यान आतमध्ये चालू होतं ना ते अचानक नाहीच झालं, कारण प्रत्यक्ष भगवान महाविष्णू समोर उभे राहिले. जे ध्यान नारदांनी सांगितलं होतं, जे रूप सांगितलं होतं, अगदी तसंच्या तसं समोर उभं राहिलं. आणि आतलं ध्यान, ज्याचं ध्यान करतोय ते नाहीच झालं. म्हणून ध्रुव एकदम अस्वस्थ झाला आणि डोळे उघडले. डोळे उघडले तर जे आत पाहतोय तेच बाहेर आहे. भगवंत तेच सांगतात ना, जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे, जे आत आहे तेच बाहेर आहे. अन्वय आणि व्यतिरिक्त, बस बाकी काही नाही. याला बोलता येईना म्हणून असं सांगतात की भगवंतांनी आपला शंख त्याच्या गालाला लावला, त्या शंखावाटे त्याला ज्ञान दिलं आणि विचारलं हे सगळं कशा करता केलंस तू. तो म्हणला की मला एक अशी जागा द्या, माझा अपमान झालाय, मला तुम्ही अशी जागा द्या जिथून मला कोणी उठवू शकणार नाही. भगवान म्हणले तथास्तु, काही काळजी करू नकोस बरं का, तुला जे स्थान हवंय ना ते निश्चित मिळेल. पण म्हणाले आत्ता नाही, अजून काही काळ तुला राज्य करावं लागेल. 36,000 वर्ष पुढे राज्य केलंय असा उल्लेख आहे, दीर्घकाळ राज्य केलं. त्याच्यानंतर ज्या वेळेला त्याचं राज्य संपत आलं, कालखंड संपत आला, तेव्हा भगवान महाविष्णूंचं विमान त्यांना नेण्यासाठी आलं. तेव्हा ध्रुवाने विचारलं की माझी सुनीती माता कुठे आहे. तेव्हा महाविष्णूंचे जे पार्षद होते त्यांनी सांगितलं की ध्रुवा, हे जे पुढचं विमान आहे ना त्याच्यामध्ये तुझी माता बसलेली आहे, तुम्हाला विष्णू लोकामध्ये नेणार आहे. म्हणजे महाराज म्हणाला पुढे एकची पुत्र का, तर तो 42 पिढ्या उद्धरतो, आपल्या आईवडिलांचा उद्धार करतो. हरिभक्त असेल तर, हरिभक्त असेल तर.
आपण चांगले असतो बरं का, सगळेजण चांगलेच असतात. घटना अशा काही घडतात की त्यांना आपलं सगळं एकूण बसलेली घडी विस्कटते. मूलतः व्यक्ती अच्छाही होता. काय ग्रह फिरतात ना आपण सांगू शकत नाही त्याचे. ध्रुवानी राज्य केलं, त्याला ते 18 पद मिळालं. आणि आज जो आपण आकाशामध्ये जो तारा बघतो, ध्रुव तारा, तेच हे महाराज ध्रुव आहे. अशा स्थानावरती त्यांना नेऊन बसवलं की त्यांना कोणीही त्या स्थानावरून उठ म्हणू शकत नाही. त्यानंतर भागवतामध्ये पुरंजन आख्यान आणि ऋषभदेवांची कथा, जैन धर्म ज्याला आपण म्हणतो किंवा पंथ जो म्हणतो, त्याचे सगळ्यात पहिले ज्यांच्यापासून हा सगळा सुरू झाला ते ऋषभदेव. नंतर जे तीर्थंकर झाले ते नंतर यांच्या, पण यातले प्रमुख ऋषभदेव पहिले. त्यानंतर भागवतात जी कथा येते ती भरतराजांची कथा. ज्या भरतराजांमुळे आपल्या देशाला भारत असं नाव पडलं ते हे भरतराजे. देवर्षी नारदांना जसे आपले, काल मी ती कथा अगदी परवा संक्षिप्त स्वरूपात सांगितली, पण नारदांना आपले पूर्वजन्म माहिती आहेत, तसे भरतराजाला आपले पूर्वजन्म माहिती आहे. त्यांचा दुसरा जो जन्म आहे तो एक अंते मती सा गती या न्यायानं त्यांना हरणाचा जन्म आला. त्या हरणाचा जो देह प्राप्त झाला होता तो देह त्यांनी त्याग केला, म्हणजे ठेवला यथाकाळ, आणि पुन्हा देह धारण केला. योगायोगानं त्या म्हणजे तिसऱ्या जन्मामध्ये सुद्धा नाव भरतच मिळालं. ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला आणि आधीच्या 2 जन्मांची स्मृती त्यांची शिल्लक होती. याच्या आधीच्या जन्मात मी काय केलं, त्याच्या आधीच्या जन्मात मी काय चुका केल्या, त्या सगळ्या चुका त्यांनी टाळल्या आणि अखेर भगवंतांची प्राप्ती करून घेतली. पण कधी कोणाशी काही बोलले नाही, कोणाशी संभाषण केलं नाही. थेट त्यांनी उपदेश केलाय बरं का रघुगण राजाला. इथे पहिल्यांदा भरत बोलले, पण म्हणून हा काही बोलत नाही, एखादा जड असल्यासारखा बसून असतो नुसता, म्हणून त्या भरताच्या अलीकडे जड असं नामाधान लागलं, म्हणून जड भरत. म्हणजे महाराज भरत, त्याच्यानंतर हरणाचा जन्म आणि मग जड भरत, असे 3 जन्म. या 3ही जन्मांची स्मृती त्यांची तिसऱ्या जन्मामध्ये शिल्लक आहे. आणि त्यानंतर भागवतामध्ये एक कथा येते, ती म्हणजे अजामेळ नावाचा ब्राह्मणाचा. हा अजामेळ अत्यंत खरं तर चांगला होता बरं का. असं सांगतात की हा, मी नुकतंच या सगळ्याबद्दल वाचलं तर, वेदविद्या पारंगत होता, पण हा काही मंत्र म्हणताना पौरोहित्य करायचा. एकदा एका मोठ्या यज्ञाकरता गेला होता आणि त्यावेळेला त्याचं लक्ष नव्हतं त्या यज्ञामध्ये. यज्ञ जेव्हा चालू असतो ना तेव्हा त्याचे मंत्र म्हटले जातात, तर त्या समिधेचा तो मंत्र असतो, त्या देवतेचा तो मंत्र असतो, तर तेव्हा याचं लक्ष नव्हतं. म्हणून हा आधीचा मंत्र कुठला चालला आहे याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं, तो पुढचा मंत्र चुकला. म्हणून त्या यज्ञाचे जे प्रमुख होते त्यांनी त्याला शाप दिला की अरे तू एवढ्या चांगला कुळात आलायस आणि तुझं लक्ष नाही अभ्यासामध्ये, तू भ्रष्ट होशील. आणि मग तो भ्रष्ट झाला असा उल्लेख आहे. या अजामेळाला 9 अपत्य होती. नंतर यानं वाममार्ग पत्करले, त्या सगळ्याचा उल्लेख आहे, पण 9 अपत्य आहेत याला असा उल्लेख आहे. आणि हा अजामेळ ज्या गावामध्ये राहायचा तिथे योगायोगानं 4 संन्यासी आले. आता गावामध्ये अशी एक जागा असते बघा की जिथे काही टवाळ बसलेले असतात. शहरांमध्ये असं नसतं, जागोजागीच असतात, विशिष्ट कट्ट्यावर नसतात. चावडी, हा, कुटाळा कट्टा काय म्हणतात,
चावडी चावडी पैठणला होता बरं का. नाथांच्याकडे जात नाही तर मग कथा संपत नाही. भागवत सांगायला लागलं ना की नाथांचा उल्लेख आलाच पाहिजे बरं का. म्हणजे श्रीमद भागवतामध्ये जेवढे किंवा त्याचा जेवढा आकार आहे ना छापी, त्याच्यापेक्षा अधिक विस्तार नाथांनी फक्त एकादश स्कंदाचा केलाय बरं का. आणि फार जबरदस्त आहे. मराठीत आहे, वाचा. ज्यांनी वाचलंय आणि पूर्ण वाचलंय किंवा सलग एक पान वाचलंय त्यांनी स्वतःला भाग्यवान समजायचं बरं का. याचं कारण असं आहे, इतकं जबरदस्त तत्वज्ञान सांगितलंय नाथांनी त्याच्यामध्ये की 5-6 ओव्या वाचले ना की डोळे मिटायलाच लागतात. झेपत नाही आपल्याला, इतकं जबरदस्त तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये. म्हणजे या सगळ्या संतांच्या मालिकेमध्ये अलीकडचे नाथ बरं का अगदी. त्यामुळे त्या मनाने सोपं वाटावं की नाही त्यांचं, पण फार अवघड आहे. मी 3-4 वेळा प्रयत्न केलाय बरं का. सुरुवात करून काही दिवस वाचू, 10 तरी ओव्या वाचू, 15 तरी, एक पान तरी वाचायचं, असं करत ते पुढे 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 गेलंय बरं का. पण काही ठरवून बसा. आता बराच वेळ आपल्याला मोकळा आहे. आपण 4:30 ते 7 येतोय की नाही, मग तेवढा वेळ काढा. आता पुढे मिळणार आहे आपल्याला. इकडे तिकडे या सिरियलमध्ये काय चाललंय पेक्षा नाथांनी भागवतात काय म्हणले त्यांच्या आणा ग्रंथ पुण्यात उपलब्ध आहेत. ते 4 संन्यासी तिथे त्या गावात आले. ते म्हणाले आम्हाला एका शुद्ध ब्राह्मणाचं घर पाहिजे, आम्हाला प्रसाद भक्षण करायचं दुपारचं. गावातले टवाळ तयारच होते. ते म्हणले ते बघा तिकडे अजामेळाच्या घराकडे बोट दाखव. अजामेळ काही त्यावेळेला पाकिट मारायला वगैरे गेला होता म्हणतात. तो घरात नव्हता. ते गेले, काय ओम भवती भिक्षा देई किंवा त्या प्रथेप्रमाणे जे काही आहे ते मागितलं. ती म्हणाली माझ्याकडे काही वेळात तयार होईल प्रसाद, आपण भक्षण करा. ठीक आहे म्हणाले, थांबतो. त्या चौघांनाही तिनं प्रसादा करता भोजन वाढलेलं आहे. आणि भोजन चालू असताना हा अजामेळ आला बरं का. हा आला आणि काय असतं ना, स्वयंपाकघरात आवाज वाढला ना की पाहुण्यांना कळतं बरं का किती वेळ थांबायचं. हा आला आणि बायकोला म्हणाला काय ग, कशाला जेवायला वाटलंच त्यांना, द्यायचं हाकलून. संत तयार असतात बरं का. काही नाही, त्यांनी यथेच्छ भोजनाचा आस्वाद घेतला. म्हणाले पुरणपोळी आहे का अजून. हा बाहेर आला, पुरणपोळी आहे केक मांडला तुम्हाला, थांबा दाखवतोच. काय पत्नी तर तिला बरं वाटलं बरं का. हे सगळे आले आपल्याला. आतापर्यंत कधी असं आपण केलं नाही, दानधर्म केला नाही. यांच्या अशा स्वभावामुळे आपल्याकडे कोणी आलंय यावेळेला तर द्यावं. यांनी छान जेवायला वाढलं. ती म्हणली अहो जाऊ दे, काय एक वेळचं जेवण काही जातील ना, कशाला आरडाओरडा करताय, जरा शांत बसा. हा काही नाही, ह्याचं आपलं चालू बरं का तोंडाची टकली. तुमचेच शब्द आहेत बरं काही म्हणून वापरतोय. झालं, उठले, भोजन वगैरे झालं, हात बीत धुतला आणि साधू उभेच तिथे. हा म्हणला काय उभे, निघा. तुम्ही निघा काय, भोजनाचं पुण्य फक्त भोजन देऊन मिळत नाही बरं का. दक्षिणा द्यावी लागते वरती. तयारीचे आहे सगळे. भागवतात सगळे तयारीचे. आणि जे तयारीचे नाहीत ना त्यांना भागवत तयार करतायत. कुठले भागवत. उशिरा का होईना कळतं. या कथेतल्या चरित्र नायकाचं नाव पण मोहनच आहे. आणि आता जे भागवत इतरांना तयार करतायत ना त्यांचं नाव पण मोहनच आहे. म्हणाले दक्षिणा दिली पाहिजे. दक्षिणा काढला, थांबा 2 मिनिटं थांबा. आतमध्ये गेला आणि चांगला तरी एवढा काय सोटा काठी
घेऊन बाहेरला. म्हणला तुम्हाला दक्षिणा पाहिजे का, देतो म्हणे. असे म्हणून त्यांनी तो उगारला. संन्यासी व्यायाम करणारे असतात बरं का. समर्थ आमचे 1200 सूर्यनमस्कार बरं का. गडावरती माणसं का कमी मिळाली, तर हे 1200 सूर्यनमस्कार घालायची तयारी असेल तर गडावरती आहे. नाहीतर 250 पायऱ्या चढायच्या आणि 12 वाजता बसायचं तिथं, काही अर्थ नाही बरं का त्याला. काहीतरी साधना करून जावं, काहीतरी निश्चित साधना पाहिजे आपली. दक्षिणा देतो म्हणाले. दक्षिणा त्यांना उगारलेला हात त्या संन्यासाने घट्ट पकडला बरं का. प्रत्यक्ष संतांचा स्पर्श झाला बरं का त्याला. असं सांगतात की संतांच्या चरणरजाचा जरी स्पर्श झाला ना तरी वासनेचं बीज जळून जातं. इथे तर प्रत्यक्ष संतांचा स्पर्श झाला. आणि म्हणाले, अजामेळा आमच्या असं लक्षात आलंय की तुझी पत्नी आत्ता 10व्यांदा गर्भवती आहे. एक काम कर, आमचे आराध्य जे आहेत ना त्यांचं नाव नारायण आहे, तुझ्या होणाऱ्या मुलाचं नाव नारायण ठेव, बस तीच आमची दक्षिणा. हा म्हणला, मी काय माझ्या मुलाचं नाव काय ठरवायचं ते मी ठेवीन, तुम्ही कशाला सांगताय, जा निघून. हे गेले. यथाकाळ मुलगा झाला. तिच्या लक्षात होतं बरं. तिनं नारायण नाव ठेवलं. आणि धाकटा मुलगा असतो ना सगळ्यात, तो अधिक लाडका असतो बरं का. हो की नाही, मी थोरलाय म्हणून सांगतो. धाकटा मुलगा अधिक लाडका असतो आई वडिलांचा. याचं कारण बरं का, त्याला सहवास कमी मिळतो ना थोरल्यापेक्षा, म्हणून, बाकी काय. आणि तो आता नारायण 5-6 वर्षाचा आहे बरं का. आता 10वं अपत्य म्हणजे अजामेळाचं वय बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे. आणि तो सारखं नारायण जेवला का गं, नारायण झोपला का गं, नारायण काही खाल्लं का गं, अखंड नारायण 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 नारायण. आणि तो पण नारायणामध्ये इतका रममाण झालेला आहे की आता त्याला बाकी काही सुचतच नाही. आणि असं सांगतात की त्याचा अंतकाळ जवळ आला. त्या शय्येवरती पडलाय, पण मुखात त्या शब्द येत आहेत ना ते नारायणा, अरे काय करतोयस नारायणा, नारायणा जेवलास का, नारायणा खाल्लंस का, नारायणा पाणी प्यायलास का, नारायणा मी तुला भरू खरे. अखंड नारायण 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 चाललंय बरं का. आणि काळ जवळ आला बरं का. 2 तास आधी कळतं. ते दूत दिसतात बरं का. कसे दिसतात याचं भागवतात वर्णन आहे. यमदूत दिसले, डाव्या बाजूला असतात, उभे राहतात आपल्या. त्यानं डावीकडे पाहिलं तर यमदूत आहे. मग म्हटलं उजवीकडे कोण आहे, उभे आहेत. उजवीकडे पाहिलं तर भगवान महाविष्णूंसारखे दिसणारे बरं का विष्णुदूत उभे. आणि दोघांनी तो फास टाकलाय बरं का. आणि यमदूतांना आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं. नो पार्किंग मधल्या गाड्या उचलतात की नाही बघा पटकन उडी मारून, यमदूत तसे असतात, सोडत नाहीत आपलं सावध. म्हणाले हे आमचं गिऱ्हाईक आहे. यमदूत म्हणतायत हे आमचं आहे. विष्णुदूत म्हणाले नाही नाही हे आमचं आहे. अहो कसं काय तुमचं असेल. म्हणाले हा केवढा पापी आहे, त्याच्या सगळ्या पापांचा पाढा वाचला. ते म्हणाले हा कितीही पापी असला ना तरी यांनी अंतकाळी आमच्या स्वामींचं नाव घेतलेलं आहे, म्हणून याला आम्ही विष्णू लोकात घेणार आहोत. ते म्हणाले हे अहो हे काय तुमच्या स्वामींचं नाव नाही, हे त्याच्या मुलाचं नाव आहे नारायण. विष्णुदूत म्हणतात ते मुलाचं आहे का कोणाचं आहे याच्याशी आमचा काही संबंध नाही. अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे. आधीची ओळ अशी आहे, न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे कधी न गडे.
दिवा लावलाय, ती ज्योत तेवतीये, लहान बालक गेलं तर ते म्हणते का हो याला नको, लहान आहे ना, कळत नाही याला. तो बहुतेक वेळेला लहान मुलांना एकदा भाजल्यावरच कळतं की याला हात लावायचा नसतो. तेव्हा जाणतेपणानं नाव घेतलं तर त्याचा फायदा आहेच नामाचा, पण अजाणतेपणी जरी नाम घेतलं तरी त्याचा तेवढाच फायदा आहे. म्हणून हल्ली अजित कमळाच्या मागे लागलाय बरं का. अजित नाम वदो भलत्या मिसे. म्हणाले की याला आम्ही नेणार. मग ते सगळे विष्णूंकडे गेले, त्यांनी त्यांना सांगितलं की नाही नाही हो असा नियम आहे. आणि मग तेव्हा यमदूतांना तपासलं आपली काय चूक झाली, आपली काय चूक झाली. मग ते म्हणले की नाम साधर्म आहे, आपण ज्याला न्यायला आलो ना तो हा अजामेळ नाही म्हणाले, तो दुसरा कोणीतरी आहे. आणि मग अजामेळांना पुढे 12 वर्षाचं आयुष्य मिळालं असा उल्लेख आहे. ह्या 12 वर्षात त्यांनी काय केलं तर अखंड नारायण नामाचा जप केला. विष्णू दूतांचं दर्शन तर आधी झालंच होतं, पण आता 12 वर्षाची एका अर्थानं तपश्चर्या पूर्ण झाली आणि ते विष्णू लोकाला गेले असा उल्लेख आहे. यानंतर जी कथा आहे ते भागवतात, ती जय आणि विजय यांच्या कथेमधला एक हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, त्यातल्या हिरण्याक्षाला वराह भगवंतांनी मुक्ती दिली. आता हा जो हिरण्यकश्यप आहे त्याला भगवंतांनी अशा पद्धतीनं मुक्ती दिली. ती कथा ऐकू आणि मग आजचा आपला दिवसाची समाप्ती होईल. थोडा वेळ 10 मिनिटं द्या. माझ्या वेळात 7 वाजले की सोडतो, काही काळजी करू नका. कथा सुरू होते, हिरण्याक्षाचा वध झालाय तिथपासून सुरू होते. वराह भगवंतांनी हिरण्याक्षाला संपवलं, उद्धार केलाय. वध झालाय असा शब्द प्रयोग चुकीचा आहे. उद्धार केला आणि त्याचं सगळं कार्य ओळखून त्याचा जो भाऊ आहे हिरण्यकश्यप हा आपल्या मातेचं सांत्वन करायला, आपल्या वहिनीचं सांत्वन करायला आला. आणि तो या सगळ्यांना सांगतोय की तुम्ही कुणासाठी रडताय, तो काही देह नाही. देह म्हणजे काही आपण नाही. जे गीतेमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान आहे ना, त्याच्या साधारणपणे सारखंच तत्वज्ञान त्यांनी आपल्या मातेला सांगितलंय. तू काही याच्याकरता शोक करू नकोस असा उपदेश केला मोठा. आणि एवढा सगळा उपदेश करून सुद्धा तो काय म्हणतो की ज्या नारायणानं माझ्या भावाला मारलं त्याला मारल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. म्हणजे हे सगळं ज्ञान जे आहे ना हे पुस्तकी आहे, नाही की नाही. पुस्तकातनं वाचून आपण सांगतो की नाही काय भारी अनुभव, काही नाही कपाळ. खरं तर गंमत सांगू का तुम्हाला, आत्मा अनुभव आल्याशिवाय कीर्तन आणि प्रवचन सुद्धा करायचं नाहीये. पण मग काय करायचं, काही काळ हे करायचं आणि नंतर त्या अनुभवाकरता प्रयत्न करायचे बरं का. म्हणजे ते प्रयत्न अखंड करायचे, पण तो येणं गरजेचं आहे. नाहीतर काही त्या शब्दांना वजन नाही बरं का, ताकद नाही त्याच्यामध्ये काही. त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं की मी आता तपश्चर्येला चाललोय, तेव्हा मी अमरत्वाचं वरदान प्राप्त झालं, अमर झालो कीच घरी परत येईन म्हणाले. कयाधू असं तिचं नाव आहे.
कयाधूला सांगितलं की मी जोपर्यंत अमर होत नाही तोपर्यंत काही घरी परत येणार नाही. आणि कयाधूचा अनुभव असा आहे की आतापर्यंत यानं ज्या ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या. हे दोघ जण असुर जे आहेत यांची तिन्ही लोकांवरती सत्ता चालते, एवढे जबरदस्त बलशाली आहेत. हा गेला आणि हिरण्यकश्यपू तपश्चर्याला गेलाय ही बातमी देवांकडे गेली आणि अडचणीत आल्यानंतर सगळे देव आपल्या गुरूंना शरण गेले. बृहस्पती देवांचे गुरु बृहस्पती म्हणाले काही काळजी करू नका, मी बघतो. म्हणून त्यांनी शुकाचं रूप घेतलं, पोपटाचं रूप घेतलं आणि हिरण्यकश्यपू ज्या वनामध्ये गेला होता, ज्या झाडाखाली तो तपश्चर्येला बसणार होता, त्या वृक्षावरती जाऊन बृहस्पती बसले. यानं सगळं आपलं स्नान संध्या आधी केलं आणि आता आसन मांडून डोळे मिटून बसणार, ब्रह्मदेवांचा मंत्र म्हणणार, त्यांना प्रसन्न करून घेण्याकरता. तेवढ्यात झाडावरनं आवाज आला, नारायण. हा म्हणला, माझ्या शत्रूचं नाव कोण घेते? ज्याला ठार करण्याकरता मी ही सगळी तपश्चर्या करतोय त्याचं नाव कोण घेते? इकडे तिकडे बघितलं, कोणी नाही आजूबाजूला. सहज दृष्टी वर गेली तर झाडावरती एक शुक बसला होता. आपण ऐकलं असेल नाव हे की पोपटाला शिकवत असं तो बोलतो. काही पोपट असतात ते शिकवल्यावरती बोलतात, काही पोपट नुसतेच बोलतात. आणि तो नारायण म्हणतोय. यानं एक दगड उचलला, वर टाकला, तो शुक या फांदीवरून त्या फांदीवर, पुन्हा नारायण. परत तेच, यानं अजून एक मोठा दगड घेतला, तो वृक्ष गदागदा हलवला, तो तेवढा पुन्हा शुक दुसरीकडे जातोय, पुन्हा येऊन बसतोय, पुन्हा नारायण. त्याचा अखंड नारायण 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 चालूच आहे. हा म्हणला, आजचा मुहूर्त जरा चांगला नाही बहुतेक तपश्चर्येकरता. संध्याकाळ झाली. हा घरी आला. घरी आल्याबरोबर कयाधूने याच्याकडे पाहिलं आणि लगेच म्हणाली, काय काही काम झालेलं दिसत? असं अजिबात म्हणाली नाही. तिला यजमानांच्या चेहऱ्याकडे बघून कळलं बरं का, काहीतरी बिनसलंय. काय बिनसलंय हे काही कळणार नाही, पण विचारते म्हणाले हळू. त्याच्या आवडीचं सगळं भोजन सिद्ध केलं, त्याला आवडतात ते पदार्थ, आणि म्हणाली, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. याने हातपाय धुतले. पूर्वी असं होत असे बरं का, जेवणापूर्वी आपण हातपाय धुत असू. हे घरात सांगा अधूनमधून. आपण केलं तर मुलं करणार आहेत, तर त्यांची मुलं करणार आहेत. आपण करायला पाहिजे बरं का. दुसऱ्याला नंतर सांगायचं, ते आधी आपण करायचं. हे सगळं चाललंय ते आपल्याकरता चाललंय. आपल्याकरता म्हणजे मी माझ्याकरता म्हणून चाललंय बरं का. याने हातपाय धुतले, पानावरती बसला. जरा पुरणाची पोळी अर्धी पोटात गेली, त्याला आवडत होती म्हणून तिनं घरी केली होती. आणि म्हणाली, तुम्ही एवढ्या लवकर वरप्राप्ती करून घरी परत याल असं मला वाटलं नव्हतं. काही वर्ष तर लागतील असं मला वाटलं होतं बरं का, पण तुम्ही फार जबरदस्त आहात बरं, मला अभिमान आहे तुमचा. त्याला कळलं बरं का कयाधूला काय म्हणायचं. तो म्हणला, ओरडला नाही बरं का तिच्या अंगावरती. तो म्हणला, अगं कयाधू, तुला जसं वाटतंय ना तसं नाहीये, मला काही वर बीर मिळालं नाही. काय झालं तुला म्हणून सांगतो असं म्हणून त्यानं सांगायला सुरुवात केली. ती म्हणली, येस बरोबर.
तुला म्हणून सांगतो. आणि मग त्यानं सगळा घडलेला प्रसंग सांगितला. असं असं झालं, तो शुक आला, तो नारायण नामाचा उच्चार करत होता. ती म्हणली काय काय काय? अगं तो नारायण नामाचा उच्चार करत होता. ती म्हणली कसं शक्य आहे? तुम्ही असताना कोणताही जीव तुमच्या शत्रूचं नाव कसं घेईल? तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकू आलं असेल. अगं नाही ग, मी माझ्या या कानांनी ऐकलं, तो नारायणच म्हणतो. ती म्हणली काय ऐकलं तुम्ही? अगं मी नारायण एवढंच ऐकलं. मला असं वाटतंय बरं का, तो काहीतरी वेगळं म्हणत असेल. तुम्ही त्या नारायणाचा एवढा ध्यास घेतलाय ना, तुम्हाला ते नारायण ऐकू असेल. अगं मी सांगतो ना तुला, अजिबात रागावला नाही बरं का तिच्यावर. अगं मी सांगतो तुला, माझ्या या दोन्ही कानांनी मी फक्त नारायण 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 हेच ऐकलं बरं का. आणि असं सांगतात की या वार्तालापामध्ये दोघांचा संगम झाला. त्याच्यातून तिला गर्भधारणा झाली आणि त्या गर्भावरती धारणेच्या वेळेलाच नारायण नामाचा संस्कार झाला. दुसऱ्या दिवशी हा उठला आणि तपश्चर्याला निघून गेला. तो तपश्चर्याला गेला हे कळल्यावरती इंद्राने स्वारी केली. इंद्र या कयाधूला घेऊन जात असताना नारद मध्ये पडले आणि नारदांनी सांगितलं की इंद्रा, ती गर्भवती आहे, तुला घेऊन जाता येणार नाही. तेव्हा इंद्र म्हणला की अहो, तो हिरण्यकश्यपू बघितला ना कसा आहे, याचा पोरगा हाच एवढा त्रास देतोय, तर पोरगा काय त्रास देईल म्हणाले. नारद म्हणले नाही नाही, तो फार मोठा भगवत भक्त आहे, काही काळजी करू नकोस. म्हणून नारदांनी तिला आपल्या आश्रमात नेलं बरं का. आणि तिथे गर्भवती असताना त्या गर्भावरती नारायणांच्या कथांचे संस्कार झालेले. आणि म्हणून तो साधं सुद्धा नाही येत बरं का, ते भक्त श्रेष्ठ असं म्हटलं जातं प्रल्हादांना. सगळ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ परम भागवतांची जी नाव आहेत ना, त्यात सगळ्यात पहिलं नाव हे आहे. आणि मग नारदांचं आहे बरं का. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, पहिले प्रल्हादजी आहेत आमचे. काय विपरीत परिस्थितीमध्ये जन्म आहे, पण अखंड नारायणाचं नाम चालू आहे बरं का. ती तपश्चर्या पूर्ण झाली आणि ज्या वेळेला ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यावेळेला यानं वर मागितला. म्हणाला ब्रह्मदेवा मला अमर कर, मला काही बाकी माहिती नाही. ब्रह्मदेव म्हणाले मीच नाही आहे अमर म्हणाले. जे जे उपजे ते ते नासे माऊली म्हणाल्या. जे जे दृश्य म्हणून आहे ना, ते कधी ना कधीतरी जाणारच रे. माझ्या हातात काही नाही, मीच त्या नारायणाच्या हातातलं बावलंय म्हणाले. त्याला असं नाही म्हणाले, वेगळं म्हणाले अरे माझंच काही नक्की नाही, तुला कुठनं अमर करू, त्याच्या बदल्यात तू वेगळं काही मागून घे, एक्स्ट्रा काही दोन चार वेगळे वर मागते, देतो तुला, एक वर दोन फ्री. म्हणाला बरं ठीक आहे, मग असं करा, तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही जीवाकडून मला मृत्यू येऊ नये. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु, हरकत नाही. अमर करण्यापेक्षा हे ठीक आहे ना, तू जे मागेल ते देऊ म्हणाले त्याला. मग म्हणाला की मला दिवसा मृत्यू नको. तथास्तु. ब्रह्मदेवांनी विचार केला होता याला रात्रीतनं उचलता येईल बरं का. हा लगेच म्हणला मला रात्री मृत्यू नको. म्हणले तथास्तु. मग म्हणाला भूमीवर नको, अंतराळात नको. तथास्तु म्हणाले. काय बघा, तपश्चर्या केल्यावर काय काय मागायचं लक्षात ठेवा या गोष्टी. आले ना ब्रह्मदेव कधी काय आपलं कुठलं भाग्य. मी काल म्हणलो ना, आम्हाला स्वप्न सुद्धा कसली पडतात भूत आलं तर. सद्गुरू आले तर स्वप्नात नाही कधी वाटत बरं का. समर्थ आले, गोंदवलेकर महाराज आले आमच्या घरी, कधी असं वाटत नाही स्वप्नामध्ये.
आपण पडतोय कुठेतरी खोलदरीमध्ये, काहीतरी फिरतोय, सापच दिसत आहेत, काय आपले विचार आहेत दुर्दैव. माणसाकडून नको, पशुकडून नको म्हणाले महाभारत. आणि इथून पुढे जी काही युद्ध होतील ना, त्या युद्धात मी अजिंक्य राहतो हा वर मागून घेतला आणि त्याला भयंकर संहार केलाय बरं का. नंतर त्याचा उल्लेख आहे, त्यानं पुन्हा त्रैलोक्य जिंकलं आणि मग तो राज्यात परत गेला असा उल्लेख आहे. तोपर्यंत कयाधूला मुलगा झालेला होता, त्याचं नामकरण झालं होतं प्रल्हाद असं. आणि हा प्रल्हाद आता गुरुगृही पाठवण्याच्या योग्य झालेला होता. जसे देवांचे गुरु आहेत तसे दैत्यांचे गुरु आहेत. त्यांचं नाव आहे शुक्राचार्य. ह्या शुक्राचार्यांची 2 मुलं, एकाचं नाव आहे षंड आणि दुसऱ्याचं नाव आहे अमरक. या दोघांची यांचं गुरुकुल आहे, वेदपाठ शाळा आहे. फक्त इथे ज्या विद्या शिकवल्या जातात त्या आसुरी विद्या आहेत. दैवी आपल्या गुरुकुलात ज्या शिकवल्या जातात त्या दैवी विद्या. असुरांच्या वेदपाठ शाळेत आसुरी विद्या, मंत्र तंत्र चेटूक हे सगळं तिकडे. मुंजा काय म्हणलं असं जे सगळं शिकवलं जातं ते तिकडे. माहिती नाही. मी म्हणलं आपल्यापेक्षा कोणी एक्सपर्ट असेल तर पटकन विचार. हे सगळं आसुरी विद्येमध्ये येतं. याला पाठवलं वेदपाठ शाळेमध्ये. बरं त्याला ते जे काही तेलाच्या कढईत टाकले, उंच कड्यावरून लोटले, ते सगळे माहिती आहेत आपल्याला, त्यात जाणार नाहीये. त्याही मला खरं तर कधीतरी सांगायच्या आहेत कुठल्या तरी कथेमध्ये. पण कुठल्या शुकतालच्या कथेमध्ये काका म्हणतात 6 तास असतो ना, 6 तास सकाळी संध्याकाळी, तर त्यावेळेला आपण त्या कथा सविस्तर बघू बरं का. आणि काय त्याला उपाशी ठेवला, कारागृहातनं टाकून सोडवून आणला. कारागृहात त्याला जेलमध्ये रोज जेवण येते बरं का छान. दुपारी 12 वाजले नाही की हजर आहे पंचपक्वान्नाचं ताट. संध्याकाळी 8 वाजता हजर आहे पंचपक्वान्नाचं ताट. याला आपलं वाटतंय की चांगलेच बरं का बाबा, म्हणजे ठीक आहे अत्याचार करतायत माझ्यावर म्हणून काही नारायणानं यांना बुद्धी दिली आहे मुलाशी कसं वागावं. त्यांना जे आवडत नाही ते मी करतोय म्हणून मला कारागृहात टाकलंय. त्याचं काही वैर नाही आहे वडिलांची. म्हणाला की छान. आणि जेव्हा त्याला 5-6 महिन्यातनं बाहेर काढलं ना कारागृहातनं, छान वजन बिजन वाढलं होतं बरं का, मस्त असा ताम तू. आणि मुखाला अखंड नारायण 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 चालू आहे. या हिरण्यकश्यपूला विचारलं बरं का, प्रल्हादा तुला मी 6 महिने उपाशी ठेवलं, तुझं वजन बिजन कसं काय वाढलंय? तो म्हणला बाबा हो उपाशी कुठे ठेवलं, मला तर छान छान रोज पंचपक्वान्नाचं ताट येत होतं. प्रल्हादा तुला कोण देत होतं पंचपक्वान्नाचं ताट? प्रल्हाद सांगतो आपल्या बाबांना, बाबा मातेच्या उदरामध्ये जो आपल्याला अन्न पुरवतो ना, तोच मला कारागृहामध्ये अन्न पाठवायचा बरं का. त्या नारायणानंच हे सगळं केलं. त्या नारायणाशिवाय वेगळं काहीही नाही बरं का. आणि मग हिरण्यकश्यपूला वाटलं की आता याचा बुद्धिभ्रम व्हायला लागणार, याला जरा गुरुकुलात पाठवावं, काही त्याचे त्याला ज्ञान मिळालं, आसुरी विद्या मिळाली की जरा हा सुधारेल. मग त्याला गुरुकुलात पाठवलं. त्याला 1-2दा त्याला परत बोलवलं. त्याच्याकडनं त्याला काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं त्याने दिली. ती काही या हिरण्यकश्यपूला अपेक्षित अशी नव्हती. आणि त्यानं यांच्या गुरूंना सांगितलं की तुम्ही याला आता असं, आपण शाळेत सांगतो की नाही याला चांगलं वागायला शिकवा. यांनी बरोबर उलट सांगितलं बरं का, याला जरा वाईट वागायला शिकवा, अड्डा शिव्या शिकवा. हा जर चांगला वागला, कारण तो असुरांचा राजा आहे ना, तो चांगला वागला तर कसं काय होणार? त्यानं दहशत माजवली पाहिजे, लोकांना घाबरवलं पाहिजे, चाकू सोन्याचा धाक दाखवला पाहिजे, तर हे सगळं होईल. आणि एक दिवस संध्याकाळची वेळ आहे. त्या गुरुकुलामध्ये
नेमके गुरुदेव हजर नाहीये आणि सगळी जी असुर बालक आहेत ना त्यांनी ते म्हणाले दिस इज राईट टाइम, इट्स नियर टू 7 म्हणाले. 7 वाजून गेलेत पण तरी ही योग्य वेळ आहे म्हणाले. म्हणून प्रल्हादाकडे गेले बरं का. आणि प्रल्हादाला विचारतायत, प्रल्हादा अरे तू इतकं छान छान बोलतोस, त्या नारायणाचं नाम घेतोस, हे सगळं तू कुठे शिकलास रे? अरे कुठे शिकलास काय? मी आईच्या गर्भात असताना शिकलो. कसं काय? आईच्या गर्भात असताना कसं काय? अरे तेव्हा मी नारदांच्या आश्रमामध्ये राहिला होतो ना, माझी आई नारदांकडे होती, तेव्हा नारदांच्या आश्रमात काय चालणार म्हणाले, अखंड हरिकथा आहे. तर ते नारायण नामना मी तिथे शिकलो. असे वेगवेगळे प्रश्न त्याला विचारतायत बरं का. पण प्रल्हाद म्हणाला असे नका विचारू बरं का, असं नका विचारू. मग कसं रे? म्हणाले मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतो, आम्ही काय करायचो ना ते सांगतोच म्हणाले तुम्हाला. प्रल्हादानं जे असुर बालकांकडनं करून घेतलं ते मी इथे सुर बालकांकडनं करून घेणार आहे. काय करायचं आपण सगळ्यांनी? प्रल्हादाने ज्या असुर बालकांना जो मंत्र दिलाय, श्रीमन नारायण नारायण हरी हरी, या मंत्राचा जप करायचा. हा आपण अखंड करत राहायचा. जेव्हा हा जप करून जा, नंतर प्रगटच होणार आहे, काही काळजीच करू नका. छान टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं आणि ज्या वेळेला मी बोलीन ना त्यावेळेला फक्त आपला आवाज कमी करायचा बरं का, जप सोडायचा नाही. कथेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ते भगवंतांचं नाम आहे. बाकी कथाभाग हा आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी आहे. प्रल्हाद उभा राहिला आणि सगळेजण त्याच्या आजूबाजूला आहेत बरं का, असुर बालक आहेत पण अगदी भक्तिभावानं नाम घेत आहेत. प्रल्हादानं सांगायला सुरुवात केली, म्हणाले म्हणा श्रीमन नारायण नारायण हरी हरी, श्रीमन नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरी हरी, श्रीमन नारायण नारायण हरी हरी, श्रीमन नारायण नारायण हरी हरी, श्रीमन नारायण नारायण हरी हरी. हरिनाम नेमकं काय करतं चालू ठेवा. हरी हरी श्रीमन थांबू नका. काय माझ्याकडे मुखाने नाम आणि हाताने टाळी. हरी हरी जे मला जमतं ते तुम्हाला जमणार आहे. हरी हरी म्हणा. श्रीमन नारायण नारायण हरी हरी, श्रीमन नारायण नारायण हरी हरी. बालकांचा आवाज वाढला, वाढला आवाज. श्रीमन नारायण नारायण हरी हरी, श्रीमन नारायण नारायण हरी. या नावाला काय होतंय? हरी हरी. अरे बालकांना सांगतो या नावानं हरी हरी होत नाही अशी या भूतलावर जे काही गोष्ट मिळत हे सगळं जे करतात ना हे दुसरं दुसरं कोणी नाही, तोच माझा हरी हरी, तोच माझा हरी आहे. त्या हरीनं काय नाही केलं आणि त्यानं केलं म्हणून तर आपण केले होते. तेव्हा काही नाही फक्त त्याचं नाम आहे. आणि म्हणाला तुम्ही त्या
अजानराची कथा आता ऐकलीत ना, त्यानं कुठलं नाव घेतलं होतं? हे श्रीमन्नारायण नारायण हरी अरे त्या हरी नावामुळे पाषाण सुद्धा चालले. समर्थ म्हणाले हरी नाव नेमस्त पाषाणकारी. त्या पाषाणांना तारण्याची ताकद जर त्या नारायण नावात आहे तर तुम्ही आणि आपण असुर बालक हरी हरी. तो हरी आपल्याला तारणार का? निश्चित तारणार, निश्चित तारणार. फक्त तुम्ही एक करा, काय? श्रीमन्नारायण नारायण हा हरी आहे ना, हा हरी कोणालाही म्हणाले विनमुख पाठवत नाही बरं का. श्रीमन्नारायण नारायण ज्याच्या नावातच तो गोडवा आहे. अरे बोलला का नावात काय गोडवा आहे? अरे तुम्ही असुर आहात ना म्हणून तुम्हाला नामातला गोडवा कळला नाही बरं का. पण जरा संतांच्या चरणापाशी जाऊन बसा. संत काय म्हणतात? अमृता होते गोड नाम तुझे देवा. म्हणून काय करायचं? नारायण नाम बोलायचं. ते कधी नाम घ्या. नारायण आपण असुर असुरांनी नाम घेतलं चालतं. अरे नाम म्हणजे आणखी प्रॉपर्टी म्हणाले कोणी द्यावं. तो हरी आहे ना, तो अत्यंत दयाळू आहे. श्रीमन्नारायण नारायण म्हणा. ज्या भक्ती आहेत ना, त्या भक्तीमध्ये नारायण नारायण संपूर्ण अजिबात जो आपण नवजीला भक्तीचा श्लोक ऐकतो तो या ठिकाणी प्रल्हादाने सांगितलं. भक्ती कशा कशा पद्धतीने करता येते? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, वंदनम, दास्यम, सत्यम, आत्मनिवेदनम असे 9 प्रकारे म्हणाले. हरी हरी याचं काही नाही बोलला तरी चालेल. श्रवण नाही झालं चालेल. कीर्तन नाही झालं तरी चालेल. विष्णू स्मरण अखंड करा आणि त्या विष्णू स्मरणाकरता जो मंत्र आहे तोच हा मंत्र. कुठला? नारायण नारायण. आणि आता आवाज वाढायला लागला. आणि सगळी आपल्याला बालक कंटिन्यू व्हायला लागली. त्या नामामुळे आपलं आणि त्या नारायणाचं एक नातं तयार झालं. आवाज जसा 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 वाढायला लागला
तसा या सगळ्या बालकांपासून तो आवाज नेहमी घाटाच्या मंदिरापर्यंत गेला. अजून थोडा पुढे गेला, स्वामी मठापर्यंत गेला. आणि आता तो पुढे 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 असं म्हणतात तसं तर बघा. संध्याकाळची वेळ आहे. कारण त्याच्यापर्यंत असा आणि नामाचा आवाज होतो. सगळी बालक नाटक करतात, उड्या मारतायत छान. महाराज नामात त्यांना आपण खरं लोक असतो आणि ज्या दिशेने आवाज येत होता या दिशेने तरा 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 चालायला लागणार. इथे हे हरिनाम चालू आहे. इथे या हरिनामाचा जयघोष चालू आहे. त्या प्रल्हादाच्या पर्यंत तो आला. यानं पाहिले प्रल्हाद अखंड नाव येते. बाकीची जी असुर बालक आहे ती सुद्धा नाव घेत आहे. त्यानं काय केलं, त्याला सुरुवातीला वाटलं की हे खरं प्रल्हादावरती चालवावं, पण नको म्हणाला. त्याचा जो किती भाव आहे तो जागृत झाला. हा ज्या नामाच्या आधारावरती माझ्याशी बगावत करतो तो नारायण नेमका कुठे बघूयात एकदा. आणि म्हणून त्यानं काय केलं, आपल्या साध्या हातामध्ये प्रल्हादाचा हात घट्ट धरला. त्यानं जेव्हा प्रल्हादाचा हात धरला तेव्हा तो आवाज एकदम शांत. नारळ काढून ठेवा. त्या प्रल्हादाला ओढत 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 आपल्या महालामध्ये आला. प्रल्हाद खालती जमिनीवरती उभा आहे. हा आपल्या सुवर्ण सिंहासनावरती बसलाय. सुवर्ण सिंहासनावरती बसलाय. रागानं डोळे लाल बुंद झालेले आहेत. जेव्हा आपल्याला प्रचंड राग येतो ना तेव्हा आपण बोलू शकत नाही बघा पटकन. ओठ असे फुरफुरत आहेत. त्याला ओरडायचंय बरं का त्या मुलाला त्याच्या, पण शब्द सापडत नाहीत, शब्द एकत्र करता येत नाही. हातातलं जे खडग आहे ते त्याने टाकून दिलं. आपला थोडा जो राग होता तो दाबला आणि प्रल्हादाला म्हणाला, प्रल्हादा
कुठे आहे तुझा नारायण? प्रल्हादाने हात जोडले बरं का. म्हणाला बाबा अहो तोच सगळीकडे आहे, तो नाही अशी जागाच नाही बरं का बाबा. अहो मला तुमच्यामध्ये सुद्धा तोच नारायण दिसतो. इतकंच काय, तुम्ही ज्या सिंहासनावरती बसलात ना त्या सिंहासनामध्ये सुद्धा मला तोच नारायण दिसतो. हा रागाने लाल बुंद झालाय. काय म्हणाले हे उत्तर देतोय. तुला या सिंहासनामध्ये सुद्धा तोच नारायण दिसतो, म्हणजे या आसनामध्ये सुद्धा नारायण आहे. हो बाबा, या आसनामध्ये सुद्धा नारायण आहे. अहो या तुमच्यात सुद्धा मला नारायण दिसतो, माझ्यात पण नारायण दिसतो. हो मला तुमच्यात पण नारायणच दिसतो बाबा. अहो तोच सगळीकडे भरलेला आहे. हे सगळं विश्व म्हणजे एका अर्थानं नारायणच नटलेला आहे. काय भक्ती आहे बघा, भक्ती सिद्ध कशी होते. संत अधिकाधिक व्यापक विचार याच्यामुळे करतात बरं का. हे विश्वची माझे घर, हा संतांचा व्यापक विचार आहे. तो कशातनं निर्माण झालाय तर माझा नारायणच सगळीकडे नटलेला आहे. तो हे सगळं ऐकतोय बरं का मुलाचं. पण आतून त्याच्या मनातला जो राग आहे ना तो त्याला व्यक्त करायचा आहे, बाहेर काढायचा आहे. कारण त्यानं हे सगळे जे वर मिळवलेत ना ते त्या नारायणाला मारण्याकरता मिळवलेत बरं का. त्याच्याशी युद्ध करावं आणि ते त्याला संपवावं याच्याकरता ते मिळवलेलं आहे. मला प्रल्हादा तू आत्ता म्हणालास की सगळीकडे तुला नारायणच दिसतो. उभा राहिला बरं का. आणि राजमहाल असतो ना त्याला जे खांब असतात ना त्यातल्या एका खांबाकडे त्यानं अंगुली निर्देश केला. म्हणाला या खांबात आहे का तो? म्हणाला बाबा या काय, तो सगळ्याच खांबांमध्ये. 7 पायऱ्या होत्या असं सांगतात बरं का त्या सिंहासनाला चढायला. 7 वासना असतात आपल्या त्या. एक एक वासनेचा त्याग करत 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 अगदी खालच्या पातळीवरती यावं लागतं ना. आपण देहानं फार देह म्हणजे मी या भावनेनं देहाच्या अनुषंगिक ज्या वासना असतात त्या म्हणजेच मी यांना आपण एका सिंहासनावरती बसलेलो असतो बरं का. त्याचा त्याग करावा लागतो त्या सगळ्या 7 वासनांचा आणि शून्य व्हावं लागतं. एक एक पायऱ्या उतरत तो खाली खाली आला. हातामध्ये गदा होती. काही ठिकाणी गदेचा प्रहार केला असा उल्लेख आहे. काही ठिकाणी मुष्टी प्रहार केला, कीर्तनकार मुष्टी प्रहार केला असं सांगतात. काही ठिकाणी लत्ता प्रहार केला, लाथ मारली असं म्हणतात. आपण गदेचा प्रहार केला त्यातल्या त्यात योग्य शब्द. हातातली गदा गर 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 फिरवली आणि त्या खांबावरती मारली. खांबावरती मारल्यानंतर त्याची ताकद एवढी होती की तो खांब विदीर्ण झाला आणि आतनं आवाज येतोय बरं का. गर 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 खांबामधून असा आवाज यायला लागल्यावरती हिरण्यकश्यपू घाबरला बरं का.
आतापर्यंत एखाद्या खांबावरती मारल्यानंतर असा आवाज कधी आला नव्हता. म्हणाले, मी गदा युद्धाचा सराव केला, अनेक खांबांना मातीमोल केला, तेव्हा कधी असा आवाज आला नाही. मग आजच का आला? आज का आला? कारण भगवंत गुरगुरले म्हणाले. भगवंत गुरगुरले. एक संत म्हणतात की भगवंतांनी काय आवाज काढला? गुरु गुरु गुरु. का 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 म्हणाले गुरु 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 असा आज का आवाज काढला? कारण भगवंतांना सांगायचंय की गुरुला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून म्हणाले भगवंत गुरुगुरले. दुसरे एक जण म्हणाले नाही, म्हणून नाही म्हणाले. कसा आवाज आला बघू आता, सापडतोय का? नारळ झाला सोडून की सांगा, त्याच्याकडे थांबले. अगदी एक मिनिट. गुरुची महती पटण्याकरता म्हणाले गुरु गुरु असा आवाज केला. का गुरुगुरले भगवंत? जो शब्द कानावरती आला ना हिरण्यकश्यपूचा, तो होता गुरु गुरु गुरु. गुरु गुरु ऐसा शब्द कानी निमाला. गुरु 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 ऐसा शब्द कानी निमाला. आणि कसे बाहेर आले? तर ज्याप्रमाणे अग्नी बाहेर येतो ना, भस्कर पेटलंय बघा, आपण बघतो ना कधी कधी आग लागली आहे, तर तो जसा अग्नी बाहेर येतो तसे त्यातनं बाहेर आले. म्हणाले धग धग त्या ज्वाला. सगळे जण घाबरले, पण आमचा प्रल्हाद नाही घाबरला. प्रल्हाद म्हणाला अग्निज्वाळा जरी असल्या तरी अग्निज्वाळा म्हणजे माझा नारायणच आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. म्हणाले तो माझा नारायणच आहे. धग धग त्या ज्वाला भक्त सन्निध आला. भवबंधन माझे कोण सोडवी तुझ्या रे. भवबंधन माझे कोण सोडवी तुझ्या रे. नरसिंह गुरगुरला. काय गुरगुरला? काय अर्थ काढला बघा. नरसिंह गुरगुरला. सद्गुरु आधी पुजारे. सद्गुरुनाथ महाराज की झाला का नारळ? या इकडे एक या. हो लावा की. माझ्याकडे तिकडे बाहेर यांच्याकडे जा. इथे जरा फोटो कोबरा आहे का काही त्याच्यावर ठेव, त्याच्यावर काही ठेवता येईल का? वरवंटा बत्ता. हा आत्ता बत्ता मिळाला तरी चालेल. ते दगडी होती ना. पाटा वरवंटा काही आणि लाल पाणी टाकायचं का? केलेलं नाही. ऐका ऐका, आता नसेल तर राहू दे. मिळालं त्यांना. तुम्ही आज थोडा देवासमोर नंतर मी सांगेन तेव्हा. दुसरा या खांबात आहे का तो? आहे म्हणाले बाबा, या खांबात सुद्धा
तोच आहे. सिंहासनावरनं उतरला, त्या खांबावरती आपली गदा मारली, खांब विदीर्ण झाला, गुरगुर 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 करत नरसिंह भगवान प्रगट झाले. नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की. मागच्या एकाला आम्ही नरसिंह केला होता बरं का, तिकडे बघा. वा. त्यांच्या मामांनी केला होता. आता माझी आपटे रोडला ढेरे म्हणून आहेत, त्यांच्याकडे कथा झाली. त्यांनी नरसिंह केलं होतं. तो सगळा पोशाख वगैरे घातला होता. पोशाख घालून त्यांनी केला होता सगळा. आणि प्रत्यक्ष त्यांनी खांबाच्या मागूनच आले. ते त्यांच्या घरात एक पिलर होता, पिलरमध्ये तिथून आले असे. छान केलं होतं मामांनी त्यांचं जवळजवळ 82 वय आहे त्या मामांचं. इथेच राहतात शनिवारामध्ये. हसत निस बघ औषध ते. आणि नरसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूला आपल्या डाव्या हातात पकडलं बरं का, अगदी सहज. अजून कथा संपायची, बाहेर जाऊ नका. डाव्या हातात अगदी सहज उचललं आणि चालत 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 त्या महालाच्या उमऱ्यापर्यंत गेलं. त्या उमऱ्यावरती बसले आणि त्याला आपल्या दोन्ही पायांवरती आडवा झोपवला. आणि आता नरसिंह भगवंत म्हणताय, मी दोन कारणाकरता आलोय बरं का. एक म्हणजे माझ्या भक्तानं बोलवलं म्हणून, माझ्या भक्तानं, नंतर बघा, माझ्या भक्तानं बोलवलं म्हणून आलोय. नंतर नंतर बघा, कथा होऊ देत पुढे. आणि दुसरं म्हणजे तू जे सगळे वर मागितलेस ना, ते पूर्ण करायला सुद्धा मी आलोय. म्हणजे भक्तांच्या इच्छा तर करतातच पूर्ण, पण अभक्त जे आहेत ना, त्यांच्या सुद्धा इच्छा भगवंत पूर्ण करतात, लक्षात ठेवा. फक्त ती विरोधाभक्ती तेवढी पॉवरफुल असायला पाहिजे बरं का. नाहीतर आम्ही देव मानत नाही असं म्हणायचं आणि पंचांगामध्ये तिथी कुठली आहे आणि हे कधी आहे त्याला काही, ते थोतांड म्हणतात त्याला, आपल्याकडे तो शब्द आहे. आडवं झोपवलं त्याला. म्हणाले, काय म्हणाला होतास तू ब्रह्मदेवांना? मी ऐकलंय बरं का ते सगळं, भगवंत सांगतात बरं का. ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या कोणत्याही जीवाकडून तुला मृत्यू नको असं म्हणाला होतास ना. बघ माझ्याकडे, मला ब्रह्मदेवांनी निर्माण केलेलं नाही. मानवाकडून मृत्यू नको, पशुकडून सुद्धा नको. नीट बघ म्हणाले, मी पूर्ण मानवही नाही आणि पूर्ण पशु सुद्धा नाही. माझा देह मानवाचा आहे पण मुख पशुच आहे. त्यामुळे तू जे मागितलं होतंस ना, ते सगळं मी पूर्ण करणार आहे. तू काय म्हणाला होतास, मला दिवसा मरण नको, मला रात्री सुद्धा मरण नको. हा आत्ताचा जो काळ आहे ना, हा धड दिवसाचाही नाही आणि धड रात्रीचा नाही, याला संधी काल म्हणतात बरं का. साधारणपणे 7:45च्या दरम्यान हा होतो. बघा वरच्या घड्याळात, माझ्या मागे घड्याळ असल्यामुळे मला जरा गडबड होते बरं का. नाही संधी काल म्हणतात त्याला.
जमिनीवर नको, अंतराळात सुद्धा नको. म्हणून म्हणाले मी तुला माझ्या मांडीवरती झोपवलाय. तू पूर्ण जमिनीवरती सुद्धा नाहीस आणि पूर्ण अंतराळात सुद्धा नाहीस. कोणत्याही अस्त्राने नको, शस्त्राने नको, असं म्हणून नरसिंह भगवंतांनी आपली नखं बाहेर काढली असा उल्लेख आहे बघा. त्याच्या पोटामध्ये ती नखं आत शिरवली आणि तो देह विदीर्ण केला, त्याचं पोट फाडलं. आणि पुढे भागवतामध्ये असं वर्णन आहे की पशु ज्याप्रमाणे आपलं भक्ष सावज त्याला मारल्यानंतर त्याचं जे रक्त पडतं, त्याच्या ज्या शरीरातनं रक्ताच्या चिळकांड्या होतात, ते 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 हिंस्त्र पशु असतात ना, ते रक्त चाटतात, त्याची आतडी पूर्ण बाहेर काढतात. हे सगळं नरसिंह भगवंतांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण पशुवत वाटावं एखाद्या म्हणून त्याला चाटायला सुरुवात केली, त्याचं रक्त चाटायला सुरुवात केली, त्याची सगळी आतडी बाहेर काढली, पूर्ण त्याचा देह आतनं फाडलाय त्यांनी. आणि इतकं उग्र रूप आहे. हे सगळं बघायला देव आलेले आहेत बरं का. स्वर्गातून सगळे देव आलेले, देवता आले, देवर्षी नारद उपस्थित आहेत या सगळ्या प्रसंगाला. लक्ष्मी माता उपस्थित आहेत आणि नारद गेले बरं का लक्ष्मी मातेजवळ आणि मातेला म्हणाले तुम्ही शांत करा त्यांना. माता म्हणाल्या की मी एवढं उग्र रूप कधीच पाहिलेलं नाही त्यांचं, माझी हिंमतच नाही म्हणाले त्यांच्याजवळ जाण्याची. नारद म्हणले अहो तुम्ही सगळ्यात जवळच्या भगवंतांच्या, तुम्हाला रोजचं सानिध्य आहे, तुम्हाला कसली आली भीती. त्या म्हणल्या नाही नाही, हे रागावले ना की काही खरं नसतं कोणाचं. नको म्हणाले, मी आपलं लांबच दर्शन घेते. नारद गेले बरं का आमच्या प्रल्हादजींकडे. प्रल्हादाला म्हणतायत प्रल्हादा बघितलंस ना केवढं उग्र रूप आहे. नारद म्हणतात बरं का मला तर भीतीच वाटते. प्रल्हाद म्हणाला अहो त्यात काय भ्यायचंय, माझे नारायण आहे. प्रल्हाद गेला बरं का आणि 6-8 वर्षाचा बालक नरसिंह भगवंतांनी त्याला उचललंय बरं का आणि आपल्या मांडीवरती बसवलं. आणि हे पशु जसं एखाद्याला मारल्यानंतर त्याचं रक्त चाटतात ना, तसं आपल्या पिल्लांना सुद्धा चाटतात बरं का, स्वच्छ करतात. मांजर, कुत्रे किंवा कुठली वाघ, सिंह. त्या प्रल्हादाला भगवंतांनी आपल्या मांडीवरती बसवले आणि आता प्रल्हादाचं मुख भगवंतांनी चाटले असा उल्लेख आहे बरं का. प्रल्हादाला काही भीती वाटत नाही बरं का. हे कोणाला भ्यायचंय, तोच नारायण आहे सगळीकडे, तोच नारायण. भगवंतांनी विचारलं प्रल्हादा काय करू रे तुझ्यासाठी, तुझ्याकरता मी इथपर्यंत आलोय तेव्हा काय करू, काही सांगशील. प्रल्हाद म्हणाला मागू गाव खरंच. माग ना म्हणाले, माग. मी आल्यानंतर ना मी असा रिकाम्या हाताने कधी परत जात नाही रे, काहीतरी देऊनच जातो. एक करा, एक करा. काय करू म्हणाले. देवराया एकच गोष्ट करा, सगळ्यांचं कल्याण करा. सगळ्यांचं, हो हो सगळ्यांचं, अगदी सगळ्यांचं म्हणाले. कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी देवराया, कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी,
जनहित देवरी जनहित देवरी. भगवंता तुम्ही आता आलायत ना तेव्हा सगळ्यांचं कल्याण करा बरं का. संतांना एवढी एकच तळमळ लागलेली असते बरं का, काय सगळ्यांचं कल्याण व्हावं. म्हणून काय होतंय त्यांची तळमळ होतीये. प्रल्हाद म्हणाला तेव्हा काय होतंय सांगू का तुम्हाला, खरं सांगतो. तळमळ तळमळ होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, हे जन आपी धरी दयाळा, हे जन आपी धरी दयाळा, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. देव पण तयार आहे बघा, भगवंत तयार आहे. म्हणाले प्रल्हादा आपण 2 गट करू. एक जे चांगले आहेत ना त्यांचा करू आणि एक जे चांगले नाही आहेत त्यांचा करू, अपराधी आहेत ना त्यांचा करू. प्रल्हाद विचार आहे हो. अहो म्हणाला अहो जे अपराधी आहेत ना ते पण तुमचीच रूप आहेत ना. अहो ते चुकणारच नाही का, आपलं मूल चुकलं म्हणून आई काही त्याच्याशी बोलायचं टाकते का. अपराधी जन सुखटची गेले, सुखटची गेले, अपराधी जन सुखटची गेले, सुखटची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी देवराया, कल्याण करी देवराया. हा हात जोडून एक एक मागतोय बर का, सगळ्यांचं कल्याण करा. ते म्हणाले होते वाजवा चालतं. ते म्हणाले होते ना 2 गट करूया, नाही म्हणाले 2 गट नको. एकदा गट पडले ना की भांडणं वाढतात ना, नको 2 गट. आणि मग आता संत एवढे तयार येतो ते भगवंतांकडे मागतात सगळ्यांचं कल्याण करा. मग भगवंतांनी काय केलं, त्यांनी आता संतांची स्तुती करायला सुरुवात केली. बरं तुम्ही असं मागताय काय, हे तुमचं मागणं आहे ना हे फार कठीण आहे म्हणाले. कठीण त्या बरी कठीणची झाली, कठीणची झाली. मी जे भक्त आहेत ना त्यांना फक्त सोडवतोय, तुम्ही म्हणताय नाही नाही अवभक्तांना पण हे फार कठीण आहे. कठीण त्या बरी कठीणची झाली, कठीणची झाली. आता न दिसे पुरी दयाळा, आता न दिसे पुरी दयाळा, कल्याण करी रामराया, रामराया, कल्याण करी रामराया. म्हणाले भगवंता रामराया, कल्याण करी रामराया. आता आम्हाला कुठेही जायची गरज नाही बरं का. याचं कारण काय आहे, आम्ही एकदा तुझ्या चरणांना शरण आलोय ना बस. म्हणाले आता आमची यातायात संपव बरं का, यातायात संपव. याचं कारण आहे आम्हाला नेमकं काहीच कळत नाही रे. कोठे जावे काय करावे, काय करावे, काय करावे, काय करावे. आरंभिली मोहरी दयाळा, आरंभिली मोहरी दयाळा, कल्याण करी देवराया, देवराया, कल्याण करी देवराया, कल्याण करी देवराया, देवराया.
आणि तो देव आहे ना, त्याची एवढी प्रचंड दया या सगळ्यांवरती, भक्तांवरती आहे, अभक्तांवरती आहे. आणि त्याचे जे विशेष ठेवणीतले आहेत ना, त्यांच्यावरती तर अधिक आहे. कोणावर अधिक आहे म्हणाले? आपण उद्या ती कथा बघणार आहोत बरं का. सुरुवातीला कोणावरती प्रेम अधिक आहे? कल्याण करी या भगवंतांचे जे दास आहेत ना, त्यांच्यावरती अधिक लक्ष आहे बरं का. म्हणून समर्थ म्हणाले, दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसे नाही सरी दयाळा, दयेसे नाही सरी दयाळा. कल्याण करी कल्याण करी कल्याण करी. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती घ्या. भगवंतांनी सगळ्यांवरती दया केली बरं का. समर्थांचा अभंग आहे. दास म्हणे, काही ठिकाणी रामदास म्हणे असा उल्लेख आहे, काही ठिकाणी दास म्हणे असा उल्लेख आहे. आपण लिहिल्यानंतर खाली सही करतो की नाही? सगळ्यांना किती वाईट वाटलं तरी एक गोष्ट करून ठेवा बरं का. काय काय ठेवा? ऐका ऐका, फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. ऐका ऐका ऐका, एक गोष्ट करून ठेवा. काय? आपलं विल करून ठेवा. त्याच्या खाली सही करायला लागते बरं का. संतांचं विल काय हो? त्यांचे अभंग ना, हेच त्यांचं विल आहे बरं. कारण त्यांच्या अशा काही इच्छाच नाही आहेत ना, आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता तर त्यांनी अवतार घेतलेला आहे. म्हणून अभंगाच्या शेवटचं जे चरण असतं ना, इथे संतांचं नामा म्हणे, तुका म्हणे, दास म्हणे. रामदास स्वामींचा अभंग आहे. ये ये अपूर्व, ये अपूर्व, तू ज्या संध्येला आलायस ना, घ्या घ्या, आरती घ्या. त्याला मगाशी जागा नाही मिळाली ना, तो दरवाजात उभं राहून बहुतेक घरी गेला. आरती होईल, त्याच्यानंतर प्रसाद. आणि मग नका आता बोलू. उद्या उद्या काय काय होणार आहे ते सांगतो. मला फक्त हे हवंय, एक पान. उद्या भगवंतांचा जन्मोत्सव, ज्याला भगवंतांचं प्रगटीकरण म्हणतात, ते होणार आहे. तेव्हा त्याच्या आधीच्या सगळ्या कथा, म्हणजे गजेंद्र मोक्ष कथा, त्याच्यानंतर अमृतमंथन ही कथा, मत्स्यावताराचा उल्लेख किंवा कथा, जसा वेळ मिळेल तसं, श्रीराम कथा, आणि त्याच्यानंतर ह्या चरित्राचा जो नायक आहे भगवान श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णांचं प्रगटीकरण उद्या होणार आहे. आणि परवा मुद्दाम 2 दिवसाचं सांगतो, कोणाचं चुकायला नको म्हणून. परवा भगवंतांचे सगळे
सगळे उत्सव म्हणजे भगवंतांचा जन्मोत्सव, नंद महोत्सव ज्याला म्हणतात, तो या ठिकाणी आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. गोकुळातल्या भगवंतांच्या, गोकुळात भगवंतांनी ज्या काही लीला केल्या त्या, वृंदावनात केल्या त्या, आणि भगवंत पटकन मोठे होतात बरं का. त्यामुळे गोवर्धन लीला आपण पाहणार आहोत. त्याच्या बरोबरीने आपण रास क्रीडा पण उद्याच, परवा क्षमा करा, आणि जर पुढे वेळ मिळाला तर कंसवधापर्यंत, अन्यथा रास क्रीडेपर्यंत आपण घेऊ कंसवध पुढच्या दिवशी. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या 2 दिवसात पाहायच्या आहेत. तेव्हा ज्यांना आज यायला जमलेलं नाहीये पण ज्यांची इच्छा होती असं आपल्याला वाटतंय, अशांना सांगा की उद्या भगवंतांचं प्रगतीकरण आहे. पाळणा कोणी म्हणणार असेल तर घेऊन या, लिखित स्वरूपात असेल तर चालेल, पाठ असेल तरी चालेल, ते सगळे म्हणू आपण. आपल्याला रासक्रीडा करायची आहे का नाही करायची म्हणजे नाही, मला काही नाही. आजी म्हणलं की शक्य नाही म्हणून. अहो जागा काय, जागा घरात नाही लागत, मनात लागते. हा सगळ्यांनी छान रासक्रीडा करू. 5-7 मिनिटं ना, 4-2-4. हा आहे, करा करायचं. पाळणा आहे का मी घेऊन येऊ? पाळणा आहे माझ्याकडे, छोटा चालेल. हो छोटा आहे, घेऊन या, उद्या इथे ठेवायचा. हो चालेल. बाळकृष्ण आहेच घरामध्ये, उद्या घेऊन या छान सजून. मग काय बाकी सजून म्हणजे असं चांदीचं आहे. वा, फक्त 2 गजरे आणा, आणि 1 दोरी ओढायला. बस वा. मग काय तुम्हाला पाणी म्हणता येतील भरपूर, मला न्हाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर न्हाणी आपण बरेच वर्षात ऐकलेली नाही आहे. आठवत आहे का कोणाला ऐकलेली? नाही. उद्या किंवा परवा ऐकूया. उद्या परवा नको, ठीक आहे. मला काही अडचण नाही. माझ्या गळ्यात 7 वाजायला अजून भरपूर तास शिल्लक. जे असतील त्यांना आणि ठीक आहे. आरती म्हणून आम्ही थांबा. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायिले हरि चरिता. आरती करू भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू भगवंता. वेदत तुझे मधुर फल, साधुर सेवे सोहळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुखळ. महापर्वणी आदी रवणी, वीरवरणी जोधरणी ही कथिता. आरती करू भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परममय अमृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देवाता. आरती करू भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू भगवंता. जमते जनुमानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जपे हरिक, विहरे हरिवंश तीर्थ. लोक
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। उपासनेला तुळसाल भावे, गुरुदेव संतासी सदा भावे, सत्कर्मयोगे ध्यान भावे, सर्वामुखी मंगल घोर भावे। जय जय जगदीश। नाही नाही तुम्ही घ्या ना. धमकेबाज का जय जय रघुवीर स्वामी महाराज की जय। काय विचार हॅलो धन्यवाद। रेहूच पाहिजे का? समर्थ रामदासाचं वाङ्मय आहे त्याच्यात समर्थ रामदास गाथा समर्थ रामदासाचं गाथा